दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. मी हे कोणालाही सांगितलं नव्हतं, कारण मी जे पाहिलं ते सांगायला शब्द पुरत नाहीत. आणि खरं सांगायचं तर आजही मला खात्री नाही मी त्या दिवशी वाचलो कसा. तो दिवस अगदी साधाच होता. मी कामासाठी निघालो होतो. रस्ता लांब होता, पण एक छोटा रस्ता होता ज्याने वेळ वाचणार होता. लोकांनी सांगितलं होतं त्या रस्त्याने जाऊ नकोस, पण मी म्हटलं काय होणार, जाऊन तर बघूया. कारण अशा गोष्टींवर मी कधी विश्वास ठेवला नव्हता. सुरुवातीला सगळं ठीक होतं. रस्ता मोकळा, आजूबाजूला झाडं, हलकं ऊन. पण जसं जसं मी पुढे जात होतो तसं काहीतरी बदलायला लागलं. पहिल्यांदा माझा फोनचं नेटवर्क गेलं. ठीक आहे, मी स्वतःलाच म्हटलं थोड्या वेळात परत येईल, पण ते परत आलंच नाही. दुसरी गोष्ट, आजूबाजूचे आवाज गायब झाले. ना पक्ष्यांचा आवाज, ना वाऱ्याचा आवाज. जणू सगळं काही अचानक थांबलं होतं. मी गाडी हळू केली. काहीतरी बरोबर नाही हे मला स्पष्ट जाणवत होतं. आणि तेव्हाच मला जे गाव दिसलं दूरवर, धुक्यातून हलक्या दिव्यांच्या प्रकाशात, एक गाव. मी थांबलो. मनात विचार आला, इथे थांबून कोणाला विचारूया. मी गावात शिरलो. पहिल्याच पावलात माझ्या अंगावर काटा आला. गाव पूर्ण होतं. घरं होती, रस्ते होते, मंदिर होतं, पण एकही माणूस नव्हता. मी हळूहळू पुढे चालत होतो. प्रत्येक घरासमोरून जाताना मला असं वाटत होतं की कोणीतरी आतून मला बघतंय. पण खिडक्यात, दारात कोणीच नव्हतं. एक घर माझं लक्ष वेधून घेतलं. दार अर्धवट उघडं होतं. मी आत गेलो. घरात सगळं व्यवस्थित होतं. ताट वाढलेलं होतं. भाजी अजून गरम होती. पाणी भरलेलं. जणू कोणी आत्ताच उठून गेलंय. माझ्या छातीत धडधड वाढली. मी मागे वळणार इतक्यात माझ्या कानाजवळ एक हलकी कुजबूज झाली. आलास? शेवटी मी थिजलो. श्वास रोखला गेला. हळूहळू मी मागे वळलो. कोणीच नव्हतं. पण त्या घरात आता मी एकटा नव्हतो. आणि तेव्हाच बाहेरून मंदिराची घंटा वाजली. एकदा, दोनदा, तीनदा मी बाहेर पळालो. आणि जे पाहिलं त्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. गावातले सगळे दिवे एकदम लागले होते, पण तरीही कोणीच दिसत नव्हतं. आणि रस्त्यावर माझ्या बाजूने जणू लोक चालत होते. पावलांचे आवाज, कुजबूज, हसणं, भांडणं सगळं होतं. फक्त कोणी दिसत नव्हतं. मी रस्त्यावर उभा होतो, पण माझ्या भोवती काहीतरी चालत होतं. पावलांचे आवाज माझ्या अगदी जवळून. कोणीतरी धावत होतं, कोणीतरी हळू चालत होतं. माझ्या खांद्याला कोणीतरी हलकं धडकून गेलं. मी दचकून मागे उठलो. कोण आहे? मी ओरडलो, पण उत्तर नाही. फक्त हसण्याचा आवाज, लहान मुलाचं हसणं, स्त्रियांची कुजबूज, पुरुषांचा राग. जणू एक पूर्ण गाव माझ्या आजूबाजूला जिवंत होतं, पण कोणीच दिसत नव्हतं. माझं डोकं गरगरायला लागलं. मी धावत मंदिराकडे गेलो, कारण मला वाटलं देवळात गेलो तर सुरक्षित असेन. मंदिराचं दार उघडं होतं. मी आत शिरलो. आत अंधार होता, पण समोरच्या देवाच्या मूर्तीवर दिवा पेटलेला होता. कोणीतरी तो दिवा आत्ताच लावला होता. मी हळूहळू पुढे गेलो, आणि तेव्हाच माझ्या मागे पावलांचा आवाज आला, स्पष्ट, जणू कोणीतरी मंदिरात माझ्या मागे येत होतं. मी थिजलो. पाठीतून थंड शिरशिरी गेली. तो आवाज थांबला, आणि मग हळूहळू माझ्या अगदी मागे कोणीतरी उभं राहिलं. मी त्याला पाहू शकलो नव्हतो, पण मला त्याचा श्वास जाणवत होता, गरम आणि खूप जवळ. माझ्या कानाजवळ एक आवाज आला, इथे का आलास? मी थरथरलो. कोण आहेस तू? मी कसा बसा विचारलं. काही सेकंद शांतता, आणि मग तोच आवाज. आम्हाला दिसायचं नाही. माझं हृदय थांबेल असं वाटलं. मी हळूहळू मागे वळायला लागलो, पण माझं शरीर जड झालं होतं.
जणू कोणीतरी मला पकडून ठेवलं होतं. आणि तेव्हाच मंदिरात एकदम खूप लोकांचा आवाज घुमला. आरती सुरू झाली. घंटा, शंख, मंत्र सगळं काही चालू झालं. पण मंदिरात मी एकटाच होतो. मी डोळे घट्ट मिटले. हे सगळं खोटं आहे, मी स्वतःला सांगत होतो. पण तेव्हा कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श केला, थंड आणि जड. मी डोळे उघडले आणि पहिल्यांदाच मला ते दिसलं. माझ्या हातावर एक ठसा होता, हाताचा ठसा, पण तो हवेत दिसत होता. जणू कोणीतरी अदृश्य माणूस माझा हात पकडून उभा होतो. मी जोरात हात झटकला आणि बाहेर पळालो. बाहेर आवाज अजून वाढले होते. लोक धावत होते, भांडत होते, कोणीतरी ओरडत होतं, पळा, तो आलाय, पळा. मी थांबलो. तो कोण? आणि तेव्हा सगळे आवाज एकदम थांबले. पूर्ण शांतता. आणि मग गावच्या शेवटच्या टोकाला एक सावली उभी दिसली. पहिल्यांदाच कोणीतरी दिसत होतं, पण तो माणूस नव्हता. तो काहीतरी वेगळंच होता. तो हळूहळू माझ्याकडे वळला आणि जसं त्याने डोकं वर केलं, माझे पाय थरथरायला लागले. कारण त्याचा चेहरा नव्हता, फक्त काळोख. तो माझ्या समोर उभा होता. शरीर होतं, आकार होता, पण चेहरा नव्हता. जिथे चेहरा असायला हवा तिथे फक्त काळोख होता. तो हलत नव्हता, फक्त उभा राहून माझ्याकडे बघत होता. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, मला कळत होतं की तो मला बघतोय. मी मागे सरकलो, पण माझ्या पायांना वजन बसलं होतं. जणू जमीन मला सोडत नव्हती. अचानक माझ्या भोवती पुन्हा कुजबूज सुरू झाली. यावेळी जास्त घाबरलेली. तो आलाय, पुन्हा आलाय. यावेळी हा घेऊन जाईल. मी घाबरून आजूबाजूला पाहिलं. कोणीच दिसत नव्हतं, पण सगळे माझ्याबद्दल बोलत होते. माझ्याबद्दल. तो सावलीसारखा माणूस हळूहळू चालायला लागला माझ्याकडे. एक पाऊल, मग दुसरं. प्रत्येक पावलाबरोबर आजूबाजूचे आवाज कमी होत गेले. जणू सगळं काही त्याच्यापासून पळत होतं. आता पूर्ण गाव शांत झालं. फक्त तो आणि मी. माझ्या छातीत धडधड वाढली. मी मागे वळून पळायचा प्रयत्न केला, पण माझ्या मागे काहीतरी उभं होतं. मी थिजलो. हळूहळू मागे पाहिलं. कोणीच नव्हतं, पण माझ्या कानाजवळ एक आवाज आला, पळू नकोस. तोच आवाज जो मंदिरात ऐकला होता. तो तुला शोधतोय. माझं डोकं सुन्न झालं. का? मी हळू आवाजात विचारलं. काही सेकंद शांतता, आणि मग तो आवाज म्हणाला, कारण तू आधी इथे आला आहेस. माझ्या अंगातून थंडी गेली. नाही, मी कधीच आलो नाही. मी घाबरून म्हणालो. पण त्या क्षणी माझ्या डोक्यात एक चमक आली. एक दृश्य. मी लहान होतो, आणि हेच गाव, हेच रस्ते, हेच मंदिर. मी इथे उभा होतो, पण माझ्या आजूबाजूला लोक होते, खूप लोक, आणि ते सगळे माझ्याकडे बघत होते. मी अचानक वर्तमानात परत आलो. तो सावलीसारखा माणूस माझ्या अगदी समोर उभा होता. फक्त एक पाऊल अंतर. माझा श्वास अडकला. तो हळूहळू पुढे झुकला, आणि जिथे चेहरा असायला हवा होता तो काळोख माझ्या चेहऱ्याजवळ आला. अचानक माझ्या डोक्यात एकच आवाज घुमला, तू परत आलास. मी किंचाळलो आणि जोरात मागे पडलो. जमिनीवर आदळलो. डोळे बंद झाले. काही सेकंद किंवा कदाचित मिनिटं. मी डोळे उघडले. तो माणूस गायब झाला होता, पण गाव पुन्हा जिवंत झालं होतं. आवाज, कुजबूज, पावलांचे आवाज, सगळं परत आलं होतं. पण आता एक फरक होता. यावेळी मला जाणवत होतं, ते सगळे माझ्यापासून दूर पळत होते, कारण आता त्यांना माझी भीती वाटत होती. मी थरथरत उभा होतो. माझ्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, मी आधी इथे कसा आलो होतो. आवाज पुन्हा आला, यावेळी अगदी शांत, आठव. माझे डोळे आपोआप मिटले आणि सगळं पुन्हा दिसायला लागलं. तेच गाव, पण यावेळी ते रिकामं नव्हतं. रस्त्यांवर लोक होते, मुलं खेळत होती, स्त्रिया बोलत होत्या, सगळं जिवंत होतं. आणि मी लहान होतो. मी आईचा हात धरून उभा होतो. आई म्हणाली, इथून लवकर निघायचं आहे का? मी विचारलं, पण ती काही बोलली नाही, फक्त घाबरून आजूबाजूला पाहत होती. तेव्हाच
गावाच्या टोकाला तो दिसला, तोच चेहरा विना. पण यावेळी तो दूर नव्हता, तो गावातच उभा होता आणि सगळे लोक त्याच्याकडे बघत होते. एका मागोमाग एक लोक गायब व्हायला लागले. कोणताही आवाज नाही, कोणताही संघर्ष नाही, फक्त ते होते आणि पुढच्या क्षणी ते नव्हते. आईने माझा हात घट्ट पकडला. डोळे मीट, ती ओरडली, पण मी ऐकलं नाही. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो माझ्याकडे वळला. त्या काळोखातून मला काहीतरी दिसलं, एक चेहरा, तो माझाच होता. मी जोरात डोळे उघडले. मी पुन्हा वर्तमानात होतो. माझा श्वास जोरात चालू होता. हे सगळं खरं आहे का, मी पुटपुटलो. आणि तेव्हाच तो पुन्हा माझ्यासमोर उभा राहिला. यावेळी तो अगदी जवळ होता. मी पळालो नाही, मी फक्त त्याच्याकडे बघत राहिलो. आणि हळूहळू मला समजायला लागलं, तो मला घ्यायला आलेला नव्हता, तो माझी जागा घ्यायला आला होता. माझं शरीर थरथरायला लागलं. मी मागे सरकलो, पण उशीर झाला होता. तो माझ्या जवळ आला आणि हळूहळू माझ्यात मिसळायला लागला. माझा श्वास अडकला, माझं डोकं जड झालं आणि त्या क्षणी मला सगळं कळलं. हे गाव रिकामं नाही, हे गाव अडकलेलं आहे. ज्याने त्याला पाहिलं तो इथून कधीच जात नाही, तो फक्त दिसेनासा होतो. मी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर आला नाही. आणि काही सेकंदातच सगळं शांत झालं. सकाळ झाली, रस्ता पुन्हा सामान्य झाला. गाव गायब झालं, जणू काही घडलं नव्हतं. एक माणूस तिथून गेला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि पुढे निघून गेला. त्याला काहीच दिसलं नव्हतं, त्याला काही दिसलं नाही. पण जर तो थोडा वेळ थांबला असता तर त्याला जाणवलं असतं, कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे. कारण त्या गावात आता एक नवीन आत्मा होता, जो दिसत नाही, फक्त सगळं पाहतोय. मी अजूनही तिथेच आहे, फक्त तुला दिसत नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.